नमस्कार मंडळी, मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आषाढ महिना चालू झाला की आषाढ महिना हा पूर्ण नॉनव्हेजचा महिना असतो. वेगवेगळे नॉनव्हेजचे पदार्थ करून आपण खात असतो, रेसिपी करत असतो. तर आज आपण अगदी ढाबा स्टाईल मसाला अंडं कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे. तर चला पटकन रेसिपीकडे वळूया. मसाला अंडं बनवण्यासाठी मी इथे अंडी घेतलेली आहे. आता तुम्ही किती प्रमाणात मसाला अंडं बनवणार आहे त्यानुसार तुम्ही अंड्याचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. अंडी एका भांड्यात मी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी आपल्याला अंडी बुडतील एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं. अर्धा चमचा मी इथे अंडी उकडताना मीठ घातलेले आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. मिठामुळे अंडी पाण्याला जेव्हा उकळी येते तेव्हा अंडी त्यामध्ये आदळले जातात आणि ती फुटतात, पण मिठामुळे पाणी जड होतं आणि अंडी फुटत नाही. अंडी उकडून घेतलेली आहे, व्यवस्थित सोलून घेतलेले. कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. पळीभर आपल्याला तेल घालायचं. तेल गरम झालं की कांदा आणि कढीपत्ता मी यामध्ये घातलेला आहे. हलकासा कांदा आपल्याला चांगला इथे सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. जास्त काळा अजिबात करायचा नाही किंवा कच्चा सुद्धा ठेवायचा नाही. 2 टोमॅटो मी बारीक इथे बारीक चिरून घेतलेले, ती सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची. अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा टोमॅटो घातल्याच्या नंतरनं. त्यामुळे काय होतं, टोमॅटो पटकन तेलामध्ये शिजला जातो. कांदा सुद्धा व्यवस्थित मऊ असा शिजला जातो. मसाल्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, कांदा लसूण मसाला, मिक्स मसाला आणि अर्धा चमचा मटण मसाला घालून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला भरपूर यामध्ये घालायची. मसाला व्यवस्थित हलवून घेतला की त्यामध्ये एक छोटी वाटीभर पाणी आपल्याला यामध्ये मसाल्याला ग्रेव्ही तयार होईल असं पाण्याचा अंदाज घेऊन यामध्ये घालायचा. मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा. त्यानंतर झाकण ठेवून बारीक गॅसवरती 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून घ्यायचा. शिजवल्याच्या नंतरनं पळीने आपल्याला जरासा तो हलवून घ्यायचा, म्हणजे कांदा आणि टोमॅटो तो चांगला असा बारीक होतो आणि मसाल्याला एक ग्रेव्हीचं स्वरूप येतं. तर इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीसारखा आपला मसाला एकदम घट्टसर झालेला आहे. थोडासा मसाला असा पसरून घ्यायचा आणि त्यानंतरनं शिजून घेतलेली अंडी आपल्याला इथे सुरीने उभ्या पद्धतीने अशी चिरून घ्यायची. म्हणजे एका अंड्याचे आपल्याला या पद्धतीने 2 भाग करायचे आणि अंडी आपल्याला अशी पिवळा भाग वरती ठेवायचा आणि पाठीमागचा भाग मसाल्यामध्ये आपल्याला असा खोचून ठेवायचा. आता इथे मी 2 अंड्यांचा हा मसाला बनवून घेते. त्यानंतरनं आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे अंड्यांवरती मीठ घालायचं, कारण तुम्हाला माहिती आहे की अंडी ही आळणी लागतात. त्यानंतरनं मसाला जो येतो थोडासा आपल्याला अंड्यांच्या वरनं असा लावून घ्यायचा, म्हणजे अंड्यांचा जो मसाले जे आहे ते अंड्यामध्ये पूर्ण असे मुरले जातात. आणि झाकण ठेवून 2-3 मिनटं आपल्याला चांगली तिला वाफ देऊन घ्यायची. बघू शकताय किती छान असा आपल्या इथे अंड्याला वाफ बसलेली आहे आणि मस्त असा मसाला सुद्धा इथे आपला बनवून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण झटपट असा ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने मसाला अंडं बनवलं जातं, अगदी रेसिपी आपण त्या पद्धतीने इथे करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा मी तुम्हाला ती दाखवलेली. तर तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि शेअरसुद्धा करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स सबस्क्राईबसुद्धा करा. अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.